नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998 यावर आपण महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत मित्रांनो. आजच्या प्रश्नसंचच्या माध्यमातून आपण जवळपास 50 ते 60 क्वेश्चन वन लाइनरच्या माध्यमातून कव्हर केले आहेत. प्रश्न आणि आन्सरच्या माध्यमातून आपण जवळपास 10 व्हिडिओ अपलोड केले आहेत. तुम्ही सर्व पार्ट पहा मित्रांनो. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकच्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही पदाची जर तयारी करत असाल तर तुम्हाला हा अधिनियम 20 मार्कासाठी विचारला जाणार आहे. महत्त्वपूर्ण अधिनियम आहे. सर्व व्हिडिओ पहा. जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो, जर आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन केले असेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक. परीक्षा मंडळाची बैठक प्रत्येक विद्याक्षेत्रात एकदाच घेतली जाते. आंतरविद्यापीठ, विद्यापीठ, महाविद्यालय, उद्योग, कृषी, बँका, वाणिज्य, विज्ञान, समाज यांच्यामध्ये संबंध निर्माण करण्यासाठी, परस्पर सहकार्याच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन मंडळ असेल. नियोजन मंडळ कशासाठी असेल तर उद्योग, कृषी, बँका, वाणिज्य, विज्ञान, समाज, आंतरविद्यापीठ आणि विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्यामध्ये सहकार्याच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन मंडळ काम करेल. त्यानंतर मित्रांनो, नियोजन मंडळाची तरतूद कलम 34 अंतर्गत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली, 35 झालेला आहे. कलम 34 अंतर्गत नियोजन मंडळाची तरतूद करण्यात आली. कलम 36 अंतर्गत अभ्यास मंडळाची तरतूद करण्यात आली. परिनियमाद्वारे विहित करण्यात आल्याप्रमाणे प्रत्येक विषम किंवा विषमचा गट यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास मंडळ असेल. या अधिनियमामध्ये अशा प्रकारे तरतूद केलेली आहे. कलम 37 अंतर्गत अभ्यास मंडळाचे अधिकार व कार्य स्पष्ट केले आहेत. कलम 48च्या अंतर्गत परिनियम असेल. पुढील बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत. मित्रांनो, कलम 48 हे महत्त्वपूर्ण आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये परिनियम आहे. यामध्ये परिनियमामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. कलम 48च्या अंतर्गत परिनियम असेल. त्यामध्ये एकूण 17 बाबी आहेत. परिनियम म्हणजे काय? विद्यापीठ कायदा करू शकेल किंवा एखाद्या विषयावर प्रस्ताव मांडू शकेल असे 17 विषय परिनियमामध्ये एकूण 48मध्ये दिले आहेत. ते 17 विषय तुम्ही कोणकोणते आहेत ते पाहून घ्या. यामध्ये सन्मान्य पदव्या प्रदान करणे, दीक्षांत समारंभ आयोजित करणे, त्याचबरोबर विद्यापीठ, विभाग परिसंस्था, संचलित महाविद्यालय, उच्च शिक्षण परिसंस्था, संशोधन किंवा विशेष अधिकृत अभ्यास परिसंस्था सुरू करणे व ती चालवणे, अशा प्रकारे या ठिकाणी परिनियमच्या अंतर्गत ही तरतूद दिली आहे. एकूण 17 घटक आहेत. ते सर्व 17 बाबी तुम्ही पहा. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्याविषयक प्रमुख अधिकारी कोण असतात तर विद्या परिषदे प्रमुख अधिकारी असतात. त्यानंतर विद्या परिषद अध्यापन, संशोधन, परीक्षा यांचा दर्जा कायम ठेवण्यासाठी जबाबदार असेल. विद्या परिषदे कशासाठी जबाबदार असेल तर अध्यापन, संशोधन आणि परीक्षा यांचा कायम दर्जा ठेवण्यासाठी तरतूद असेल किंवा तशा प्रकारे ती जबाबदार असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, वित्त व लेखा समितीमध्ये एकूण 11 सदस्य असतात. वित्त व लेखा समितीचे सदस्य सचिव, वित्त व लेखा अधिकारी असतात. वित्त व लेखा समितीच्या बैठकीच्या गणपूरची संख्या आहे एकूण किती आहे? 6 आहे. ग्रंथालय समितीचा सचिव हा ग्रंथपाल असतो. त्यानंतर मित्रांनो, ग्रंथालय समितीचा अध्यक्ष कोण असतो तर कुलगुरू असतो. अशा प्रकारे मित्रांनो, जे काही समिती आहेत या कायद्यामधल्या, ग्रंथालय समिती असेल, खरेदी समिती असेल, वित्त व लेखा समिती असेल, त्यांचे अध्यक्ष कोण, सदस्य कोण, त्यानंतर त्यांची बैठका कधी होतात, त्यानंतर गणपूर्तीची संख्या काय, या सर्व बाबीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून सविस्तरपणे कव्हर केलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमची टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल, खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर नंबरवर मला व्हॉट्सअप करा. 49 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध होणार आहे. या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला काय काय दिले जाणार आहे ते 230+ क्वेश्चन दिले आहेत MCQ टाईप. त्यानंतर वन लाइनरच्या माध्यमातून जवळपास 10 पेजेसच्या नोट्स दिले जाणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, आपण सर्वांसाठी एक टेस्टसुद्धा घेतली होती 100 मार्काची. तर 100 मार्काचा पेपरसुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे आणि तो तुम्हाला वेळ लावून सोडवता येणार आहे आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रंथालय समितीचा सदस्य, कुलसचिव, ग्रंथपाल, विद्या परिषदेकडून विद्या परिषदेच्या सभासदांमधून नामनिर्देशित केलेले 2 अध्यापक असतात. आता ग्रंथालय समिती सदस्य कोण कोण असतात तर कुलसचिव असतो, ग्रंथपाल असतो, विद्या परिषदेकडून विद्या परिषदेच्या सभासदांमधून नामनिर्देशित केलेले 2 अध्यापक असतात. त्यानंतर ग्रंथालय समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात तर टोटल 11 सदस्य असतात. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल परीक्षेच्या 45 दिवसाच्या आत जाहीर करणं गरजेचं असतं. किती दिवसाच्या मध्ये? 45 दिवसाच्या आत.
विद्यापीठाच्या परीक्षेची कार्यक्रम पत्रिका कोणत्या तारखेच्या अगोदर तयार करणे आवश्यक असते किंवा बंधनकारक असते? तर 30 ऑक्टोबरची या आधी विद्यापीठाची कार्यक्रम पत्रिका तयार करणं गरजेचं असतं किंवा तशा प्रकारे बंधनकारक असतं. त्यानंतर मित्रांनो, घराणी निवारण समितीचे सचिव कोण असतात? तर कुलसचिव असतात. त्यानंतर या समितीचे सभापती कोण असतात? तर कुलगुरू हे सभापती असतात. विद्यापीठाच्या अधिसभेने तयार केलेल्या परिनियमाला कुलगुरूची अनुमती देणं गरजेचं असते किंवा द्यावी लागते. अधिसभेने व्यवस्थापन परिषदेला पाठवलेल्या मसुद्यावर व्यवस्थापन परिषदेने 3 महिन्याच्या आत अभिप्राय देणं गरजेचं असतं. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. अधिसभेने व्यवस्थापन परिषदेकडे पाठवलेल्या मसुद्यावर व्यवस्थापन परिषदेने 3 महिन्यामध्ये, किती महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये त्यावर अभिप्राय देणं त्याला बंधनकारक असतं. परिनियम तयार करणे, त्यात बदल करणे, तो रद्द करणे हा अधिकार कोणाचा आहे? अधिसभेचा आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण. परिनियम तयार करणे, बदल करणे, रद्द करणे हा अधिसभेचा अधिकार आहे. प्राधिकरणाच्या बैठकीच्या वेळी तारीख ठरवण्याचा अधिकार हा कोणाला असतो? तर प्राधिकरणाच्या सभापती किंवा अध्यक्षांना असतो. प्राधिकरणाचे जे काही सभापती असतात, अध्यक्ष असतात, त्यांना प्राधिकरणाच्या बैठकी आणि वेळ ठरवण्याचा सुद्धा अधिकार असतो. त्यानंतर मित्रांनो, प्राधिकरणाच्या बैठकीची जी काही गणपूर्ची संख्या असेल, जर एखाद्या प्राधिकरणाची गणपूर्ची संख्या दिली नसेल पण त्यांच्या जे काही विद्यमान सदस्य संख्या आहे त्या सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य संख्या ही त्या सदस्याची या बैठकीची गणपूर्ची संख्या असेल. त्यानंतर मित्रांनो, कोणत्याही प्राधिकरणाचे किंवा मंडळाची निवडणूक ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं घेतली जाते. प्राधिकरणाच्या सदस्याचा पदावधी 5 वर्षाचा असतो. नियोजन मंडळाचा पदसिद्ध सचिव हा नियोजन मंडळाचा संचालक असतो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पदसिद्ध सचिव कोण असतो? तर नियोजन मंडळाचा संचालक असतो. नियोजन मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष हा कुलगुरू असतो. विद्यापीठाचा भौतिक विद्याविषयक विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ही नियोजन मंडळाची असते. नियोजन मंडळाचं कलम किती आहे? 34 अंतर्गत नियोजन मंडळाची तरतूद केली आहे. विद्याशाखेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल कुलगुरूकडे सादर केला जातो. त्यानंतर मित्रांनो, विद्यापीठातील विद्याविषयक समन्वय साधणारे प्रमुख प्राधिकरण म्हणजे कोणतं? तर विद्याशाखा आहे. विद्यापीठातील विद्याविषयक समन्वय साधणारे कोणते शाखा आहे? तर विद्याशाखा ही सर्वात महत्त्वाची परिणय शाखा आहे. त्यानंतर परीक्षक, त्यानंतर नियामक यांची नेमणूक करण्यासाठी परीक्षा मंडळ प्रत्येक विषयाकरता समिती स्थापन करते. त्या समितीचा सचिव परीक्षा नियंत्रक असतो. परीक्षा मंडळाची बैठक प्रत्येक विद्याक्षेत्रात एकदा होते. वित्त व लेखा समितीच्या बैठकीची गणपूर्ती संख्या किती आहे? 6 आहे. खरेदी समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे? 8 आहे. त्यानंतर मित्रांनो, खरेदी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर कुलगुरू हे खरेदी समितीचे अध्यक्ष असतात. कुलगुरू खरेदी समितीवर विद्यापीठ संस्थेचे किंवा विभागाचे 3 विभाग प्रमुख नामनिर्देशित करतात. व्यवस्थापन परिषद तिच्या सदस्यांमधून 2 सदस्य खरेदी समितीवर नामनिर्देशित करतात. खरेदी समितीमधून पदसिद्ध सदस्य सोडून इतर सर्व सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असतो? 2 वर्षाचा सदस्याचा कालावधी असतो. विद्यापीठ अध्यापकाची नेमणूक करण्यासाठी शिफारस करण्याकरता निवड करण्यात आलेल्या समितीचा अध्यक्ष हा कुलगुरू असतो. विद्यापीठ अध्यापकाची नेमणूक करण्यासाठी शिफारस करण्याकरता असलेल्या निवड समितीचा सचिव कोण असतो? तर कुलसचिव असतो. विद्यापीठ अध्यापकाची नेमणूक करण्यासाठी शिफारस करण्याकरता असलेल्या निवड समितीची बैठक घेण्यासाठी प्रत्येक सदस्यास त्या संबंधित निदान 3 दिवसाची नोटीस देणं गरजेचं आहे. किती दिवसाची? 3 दिवसाची आधी नोटीस देणं गरजेचं आहे. विद्यापीठाच्या उच्चस्तर शिक्षणाच्या संस्थांची स्थानिक निश्चित करण्यासाठी शैक्षणिक विकासाची योजना तयार करण्याची जबाबदारी ही विद्या परिषदेची असते. त्या उच्चतर शिक्षणाचे नवीन महाविद्यालय संस्था सुरू करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या व्यवस्थापनाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये कोणत्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा त्यापूर्वी अर्ज करावा लागतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परत एकदा प्रश्न रिपीट वाचतो मित्रांनो. उच्चतर शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा संस्था सुरू करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या व्यवस्थापनाला महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाकडे कोणत्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यापूर्वी अर्ज करावा लागतो? तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पूर्वी अर्ज करणं गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो, कमीत कमी 5 वर्ष संशोधन किंवा विशेष अभ्यासक्रम चालवित असलेली संस्था मान्यतेसाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाकडे अर्ज करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये एकूण 10 सदस्य असतात.
शासनाद्वारे स्थानिक प्राधिकरणाद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या किंवा चालवण्यात आलेल्या महाविद्यालयासाठी किंवा संस्थेसाठी स्थानिक सल्लागार समितीमध्ये 8 सदस्य असतात. स्थानिक व्यवस्थापन किंवा सल्लागार समितीचे एका वर्षात किमान 2 सभा होणं गरजेचं असतं. स्थानिक व्यवस्थापन किंवा सल्लागार समितीच्या निवडून दिलेल्या किंवा नामनिर्देशित केलेल्या सदस्याचा पदावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. त्यानंतर मित्रांनो, विद्या परिषदेच्या शिफारशीवरून विद्यापीठ, विभाग, महाविद्यालय, मान्यताप्राप्त संस्था, संहितेचा दर्जा देण्याचा अधिकार हा व्यवस्थापन परिषदेला असतो. या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विद्या परिषदेच्या शिफारशीवरून विद्यापीठ, विभाग, त्यानंतर महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्था यांना स्वायत्ततेचा दर्जा देण्याचा किंवा प्रदान करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर व्यवस्थापन परिषदेला तो अधिकार असतो. मान्यताप्राप्त महाविद्यालय 3 वर्षातून किमान एकदा तपासणी करण्यासाठी कुलगुरूंनी स्थापन केलेल्या समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर 3 सदस्य असतात. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत मान्यताप्राप्त महाविद्यालय असतात, त्यांना 3 वर्षातून त्यांची तपासणी केली जाते. 3 वर्षातून एकदा तपासणी केली जाते. तर त्या समितीमध्ये कुलगुरू 3 सदस्य निवड केली जाते. त्यानंतर मित्रांनो, मान्यताप्राप्त संस्थेचा किंवा महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासंदर्भात स्थानिक व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा अधिकार विद्यापीठाचे नियोजन मंडळाला आहे. राज्य शासन यांच्या पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही महाविद्यालयाचा किंवा मान्यताप्राप्त संस्थेचा व्यवस्थापनाला किंवा महाविद्यालय संस्था बंद करण्यासाठी अनुमती देणार नाही. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ वर्षात एकदाच आयोजित केला जातो. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा वर्षातून एकदाच आयोजित केला जातो. त्यानंतर मित्रांनो, कलम 34 अंतर्गत नियोजन मंडळाची तरतूद आहे. कलम 36 अंतर्गत अभ्यास मंडळाची तरतूद आहे. कलम 40 अंतर्गत प्राधिकरणाच्या सदस्याची समाप्ती आहे. कलम 38 अंतर्गत प्राधिकरणाचे अधिकार व कर्तव्य समाविष्ट केले. तर कलम 46 अंतर्गत प्राधिकरणाच्या बैठकी होतात. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वपूर्ण आपण 1998चा जो अधिनियम आहे त्यावर आपण सविस्तर व्हिडिओ अपलोड केले होते. तुम्ही सर्व व्हिडिओ पहा, तुम्हाला परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायचं असेल तर खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा. जर मित्रांनो तुम्ही वाहन चालक आणि शिपाई पदासाठी जरी फॉर्म भरला असेल त्यासाठी सुद्धा आपण टेस्ट सिरीज सुरू केली आहे. ते सुद्धा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी त्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिली जातील. मित्रांनो, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतात. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.